मी धीरज खंडारे आपण सर्वांचं स्वागत करतो अग्निपंख क्लासेसमध्ये. आज आपण शिकणार आहे डिक्शनरी ऑर्डर. क्वेश्चन दिलेला आपल्याला, न्यूमॅटिक या शब्दातील सर्व अक्षरे उलट क्रमाने दिल्यास शेवटून दुसरे अक्षर कोणते? उलट लिहायचं म्हणजे काय करू आपण? CITAN तर शेवटून दुसरे येणारे अक्षर कोणते? N. पण आपल्याला हे उत्तर काढण्यासाठी हे असं उलट लिहायची गरज नाही. काय म्हणताय? क्रमाने उलट लिहिल्यास शेवटून दुसरं अक्षर कोणते? म्हणजे आपण इथून चालू करू. जर उलट लिहिलं तर जसं आपण आता इथं P पासून चालू केलं, सेकंड लेटर कोणतं येईल आपलं? N, जे इथं आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर काय येईल? N. कॉशन या शब्दातील सर्व अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास शेवटून तिसरे कोणते अक्षर? CAUTION. कॉशन शब्द लिहिला. सरळ आपण असं लिहिला, पण उलट लिहिताना काय करू? 1 2 3 4 5 6 7 असं नंबर येते. ठीक, लिहिल्यास शेवटून तिसरे कोणते अक्षर? तर शेवटून तिसरं कोणतं अक्षर येते? 1 2 3 कोणते? जर आपण लिहिणं चालू केलं, NOITUAC कोणतं अक्षर येईल? U. कारण आपण मोजत कुठून आहे? शेवटून तिसरे अक्षर, तर शेवटून अक्षर मोजत आहे आपण, म्हणून आपण कुठे? U. युनॅनिमस या शब्दातील अक्षरांपैकी कोणते अक्षर वर्णमालेतील शेवटी? आपल्याकडे शब्द आहे UNANIMOUS. यातील सर्वात शेवटी येणारा अक्षर म्हणजे ABCD. आपण जसं समोर जातो तसं शेवटी कोणतं अक्षर? हे तर सर्वात आधी येते आणि त्यापेक्षा सोपे. आपण जर ऑप्शन बघितले, ओच्या नंतर एन, यांच्या समोर आपला ओ येईल, एन कटला. ओच्या नंतर यस येते म्हणजे यस, आणि यस नंतर यू येते, तर आपला ऑप्शन कोणता येणार? बी. यूचा नंबर आहे ABCD 21, एन 14, 1 14, आय येते 9 वर, एम 13 वर, ओ 15 वर, यू 21, यस 9 19. ठीक. जर तुम्हाला हे क्वेश्चन आणखी इझी करायचे असतील स्वतःसाठी तर तुम्ही ABCDचे लेटर्सचे जे नंबर आहेत ते पाठ करा. A1, B2, C3, D4, P16, Z26 असं सर्व पाठ करू. ठीक आहे, आता बघूया पुढचा क्वेश्चन. युनॅनिमस या शब्दात एकूण स्वर किती? तर आधी आपण जाणून घेऊ स्वर म्हणजे काय. स्वर, व्यंजन आणि अक्षर. A पासून तर Z पर्यंत सर्व काय असतात? अक्षर. स्वर मध्ये काय येते? A, E, I, O आणि U. आणि हे स्वर सोडून अक्षरांमधून स्वर जर वजा केला आपण तर जे काही उरले ते कशात येणार? B, C, D, F, Z पर्यंत. ठीक आहे, आपल्याला विचारलेला आहे स्वर किती आहेत. युनॅनिमस U स्वर आहे, A स्वर आहे, I स्वर आहे, O आणि U 1 2 3 4 5. तर आपला आन्सर किती येणार? 5. या शब्दात कोणते अक्षर सर्वाधिक वेळा आलेले आहे? शब्द काय आहे? C O C O O. C एक वेळ, 2. O 1 2 3. आणि एन किती वेळा आलेला? एक वेळ.
तर सर्वात जास्त वेळ आलेलं अक्षर कोणतं आपलं? ओ. या ऑप्शनमध्ये ओ असेल, आपण ते ऑप्शन टिक करू. दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या शब्दाची निर्मिती होत नाही? ठीक आहे. पहिला ऑप्शन व्ही ए टी ई. ठीक आहे, या शब्दाची निर्मिती होती. दुसरा आहे ए सी टी आय व्ही ए, याची पण निर्मिती होते. तिसरा शब्द ए सी टी, याची पण निर्मिती होते. चौथा शब्द टी आय डब्ल्यू ए. हे 3 शब्द आहेत, पण डब्ल्यू आय याच्यात नाही, तर मग या शब्दाची निर्मिती होणार नाही. तर आपलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ना? ऑप्शन डी. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दाची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? आता बघा, सर्व शब्द सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि फोर्थ नंबर यस वरून चालू होत आहे. फर्स्ट नंबरचा ई वरून चालू आहे, म्हणजे आपला फर्स्ट आन्सर तर येणार. सर्व ऑप्शनमध्ये फर्स्ट दिलेला आहे, म्हणजे आपण बरोबर विचार करतोय. ठीक. आता सेकंड, थर्ड आणि फोर्थ एल पर्यंत एकदम सेम आहे, तर इथपर्यंत आपण कन्सिडर करू नये. मग काय इथं ई, डी आणि एल. सगळ्यात आधी काय येणार? डी. कोणता ऑप्शन आहे? 3. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत, हे 2 कट. आता काय? डी नंतर काय येणार? ई, म्हणजे 3 नंतर 2 यायला पाहिजे. इथं 2 येत आहे, इथं 4 येतं, म्हणजे आपला ऑप्शन काय? बी. आपल्याला समोर चेक करायची काही गरज नाही आहे, म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता आहे? ऑप्शन बी. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे शब्दाची मांडणी केल्यास खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? बघा, 3 1 3 1 3 1 3, म्हणजे हे 2 ऑप्शन तर फिक्स आहेत, 3 आणि 1. आता आपल्याला यांना चेक करायची गरज नाही. ठीक आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, आणि या 2 ऑप्शनमध्ये 2 आहे. इथं 2 आहे, ए, इथं ओ. ठीक आहे, तर अल्फाबेटनुसार, डिक्शनरीनुसार काय येणार? ए. आपला ऑप्शन कोणता येणार? 2. तर बी आणि ए कॅन्सल. आता काय? सी आणि डी. ठीक आहे, 2 नंतर इथं आहे 4, इथं आहे 5. ओ नंतर आहे जी, इथं आहे जी, इथं आहे ए. तर ए आधी येणार, म्हणजे काय? 5 नंबर. इथं 5 नंबर आहे, म्हणजे हे बरोबर येणार. इथं 4 नंबर आहे, म्हणजे हे कॅन्सल. म्हणजे आपलं बरोबर आन्सर कोणता आहे? ऑप्शन डी. आज आपण शिकलो डिक्शनरी ऑर्डर, त्यामध्ये आपण वेगवेगळे क्वेश्चन केले. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओ. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.